उत्तर पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या भागामध्ये पहाटेपासून अवकाळी पावसाने जोरदार सुरुवात केलेली पाहायला मिळते आणि याचमुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळते। मी सध्या आलो खेड तालुक्यामध्ये कांद्याच्या शेतामध्ये। या ठिकाणी पाहतो कशा प्रकारे सध्या जो कांदा लागवड केलेला आहे त्या कांद्याच्या पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलेलं पाहायला मिळतं। यामुळे अगोदरच या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं एकीकडे कंबरड मोडलं असणं आता सध्या अवकाळी पावसाने सुद्धा या ठिकाणी हजेरी लावली आणि शेतकऱ्याच्या चिंतेमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आपल्याला पाहायला मिळते। सध्या पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे आणि याच पावसाचा फटका सध्या बळीराजाला होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यासोबत एकीकडे पाहिलं की कांद्याला बाजारभाव नाही, त्याचसोबत वखरेमध्ये ठेवलेला कांदा सोडून चाललेला आहे, तर दुसरीकडे सोयाबीन असेल, द्राक्ष पिके असतील, फळबाग असतील यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये भाव मिळत नाही आहे आणि एकीकडे पाहिलं की खऱ्या पद्धतीने ते सुद्धा खराब झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। मात्र ह्या अवकाळी पावसाचा जो फटका आहे तो फटका मात्र सर्वत्र पाहायला मिळतो आहे। पहाटेच्या सुमारापासून खेड असेल, जुन्नर, आंबेगाव, शिरूर या चारही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे आणि या पावसामुळे कांदा पीक असेल किंवा सोयाबीन असेल किंवा द्राक्ष पिकं असतील यांना मोठा फटका बसलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। त्यावर अभिषेक समेत सुंदरे, TV9 मराठी, राजगुरुनगर, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।